नमस्कार, मी मयुरी आणि आजचा ब्लॉग जरा उशिरा यायला आहे. तर पहिली गोष्ट बघा, मी साडी घातली आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या साडी घाला, साडीवरती व्हिडिओ बनवा. तर मी आज साडीवरती व्हिडिओ बनवलेत आणि मी कशी दिसते नक्कीच सांगा. मला तर माहिती आहे साडी छान दिसते म्हणून पहिल्यापासून. मुलं माझे लेकरं माझे झोपलेत बघा, लेकरं माझे दोन्हीही झोपलेत, खूप लवकर झोपतात दोघंही. दिवसभर मस्ती चालू असते, खूप मस्ती दोघांचं पण पटत नाही एकामेकाचं, एवढी मस्ती चालू असते. सर्दी पण झाली असं वाटतंय आणि खूप थंडी आहे, खूप खूप म्हणजे खूप थंडी आहे बरं का, लईच थंडी आहे. तर आत्ता आपली लाईव्ह संपली. चला म्हटलं व्हिडिओ टाकावा, व्हिडिओ सोडावा. व्हिडिओ मग असे 2-3 व्हिडिओ सोडले. आता म्हटलं एक छोटासा 2 ते 3 मिनटाचा ब्लॉग बनवावा. वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला पण, आणि साडी वगैरे घालायला काय नाही, वेळच भेटत नाही साडी वगैरे घालायला. तुमचं पण बरोबर आहे, पण काय करणार, मला साडी घालायला खूप आवडते पण वेळच भेटत नाही मला. एकटा जीव खूप थकून जातो. सकाळी उठल्यापासून 2 मुलं खूप त्रास देतात, पण संघर्ष करणं सोडणार नाही. सकाळी उठल्यापासून रुटीन चालूच असते माझी. सकाळी उठायचं, अंथरुणं काढायचं, झाडू मारायची, परत इकडं मुलाला चपाती भाजी, चहा, कुणाला दूध तर कुणाला चहा. तर मुलाला माहिती आहे मुलांचं कसं असतं, ही भाजी नको तर ती भाजी नको. अंघोळ्याला पाणी तापवायचं, त्याला प्यायचं पाणी एक कळशी करून ठेवते, मग त्याचा डब्बा भरायचं, दोन्ही मुलांना अंघोळ्या घालायच्या, त्यांना म्हणजे तयार करायचं एकाला शाळेसाठी आणि एक अशीच आपली तयार असते. आणि मग तो 9 वाजता जातो क्लासला, त्याचं सगळं आवरून देते त्याला. तो 9ला क्लास जातो. 9ला क्लासला गेला की मग हिचा नाश्ता चालू असतो. हिचा नाश्ता झाला की मग कपडे धु, भांडी घास, किचन आवर, ते चालूच असतं सारखं. फरशी वगैरे पुसून मग 10:30 वाजेपर्यंत पळत पळत हिला ओढत ओढत घेऊन जावं लागतं. काय करणार, तुम्हाला व्हिडिओ पण दाखवता येत नाही. गावा ठिकाणी व्हिडिओ करता येत नाही, कारण की कसे लोक खूप बेकार आहेत आणि गाड्या वगैरे येतात, हिचा हात पकडावं लागतं. त्यामुळे खूप भीती वाटते. रस्त्याला गुरं कुत्रे वगैरे भरपूर असतात, त्यामुळे मोबाईल पकडता येत नाही मला आणि गाड्या पण असतात, त्यामुळे मी व्हिडिओ सोडत नाही. तर हिला असं 10:30 वाजता ओढत ओढत उन्हातान्हातून घेऊन जावं लागतं. काय करायचं, शेवटीला मजबुरी आहे, संघर्ष आहे, करावंच लागतं आहे. माझी मजबुरी आहे, खूप मजबुरी आहे माझी मजबुरी म्हणजे हे झालं आहे की माझी 2 लहान लेकरं आहेत, ती माझी मजबुरी आहे बरं का. आणि तीच माझी 2 लेकरं माझं जीवन आहे. मी एक व्हिडिओ टाकला आहे इंस्टावर, कारण की हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे सोनं आहे, पण माझी मुलं डायमंड आहेत बरं का. परत ऐका, हे सोनं आहे, हे सोनं आहे, पण माझी मुलं डायमंड आहेत बरं का. त्यांना मी नाही सोडू शकत. माझी मुलं माझ्या जगण्याचा आधार आहे, माहिती आहे का. ती माझी मजबुरी आहे आणि माझ्या मजबुरीचा फायदा घेतात काही लोक. पण त्यांनी जसंही केलं ना तसं मी करणार नाही, कधीच नाही. माझ्या मुलांना कधीच सोडणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत नाही सोडू शकत. आणि मजबुरी माझी मी जॉब करू शकत नाही, कारण की छोटी मुलगी आहे माझी, म्हणून जॉब करू शकत नाही. तर माझा एकच मुलगा असताना तर मी कुठेही जॉब केला असतं. पुण्याला केलं असतं, मुंबईला केलं असतं, कुठेही जॉब केला असतं. सकाळी एकदा शाळेत गेला की दिवसभर तो काही संध्याकाळीच घरी येणार. मी आरामशीर जॉब केला असता. माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, 1-1.5 वर्षाचा, तेव्हापासून मी जॉब करत होते. सकाळी एकदा 7 वाजता जायचं घरातून बाहेर पडून की डायरेक्ट 8-7:30-8 वाजता घरी यायचं आणि तिथून सगळं कामं वगैरे आवरायचे. खूप संघर्ष केलेला आहे मी. पण आता कशी एकाला एक आहे, दोघं आहेत, त्यामुळे मला नाही जमत बरं का. संघर्ष प्रत्येकाला आहेत करायचं, आणि संघर्ष करताना कधीच हार मानायचं नाही. मी तर नाही हार मानले. मला एवढंच कळतं, मी येताना एकटी आणि जाताना पण मला एकटंच जायचं आहे बरं का. मी कधीच कुणाच्या जीवावरती राहिली नाही आतापर्यंत. मी स्वतःच्या हिमतीवर जगते, मला काही कुणाची गरज पण वाटत नाही. आणि माझ्या चॅनलवरती माझे सपोर्ट करणारे माझे भाऊ बहिणी खूप
छान लागलेला आहे. तर बाय सगळ्यांना.